खांडबारा डोगेगाव रस्त्यावर प्रचंड खड्डे, शेतकरी आक्रमक। नवापूर तालुक्यातील खांडबारा डोगेगाव या रस्त्यात भलेमोठे खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालंय। त्यामुळे वाहनधारक शेतकरी यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आहे। आता या रस्त्याचा वापर करताना प्रचंड त्रास होत असल्याने शेतकरी वाहनधारक आक्रमक झालेले असून थेट आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। पावसाळ्याचे दिवस सुरू झाल्याने शेती कामाला वेग आलेला आहे, त्यामुळे खांडबारा या ठिकाणी बाजार खरेदी करण्यासाठी या रस्त्याचा वापर करावा लागतो। प्रचंड खड्ड्यांमुळे फार त्रास होतो आहे आणि या परिसरातील खेड्यापाड्यातील नागरिक शेतकरी हे खांडबारा ग्रामीण रुग्णालयावर अवलंबून आहे। त्यामुळे गरोदर मातांना रुग्णालयात नेण्यासाठी खड्ड्यांमुळे जीवाला धोका देखील निर्माण होतो आहे। पुढारी मतदानाच्या दिवशी फडकतात, त्यांना हा खराब रस्ता दिसत नाही का, असा सवाल येथील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे। बघण्यासाठी आदिवासी नागरिकांच्या समस्या बघण्यासाठी कधी पुढाऱ्यांना वेळ मिळेल असा संतापजनक प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे। पुढाऱ्यांनी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी या रस्त्याकडे लक्ष घालावं, खड्ड्यांची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी मागणी खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांनी केलेली आहे। शब्बीर खाटीक, नवापूर यांचा रिपोर्ट। मी गणेश वसावे, गाव शेही हा सार्वजनिक अंतर्गत येणारा रस्ता आहे। या रस्त्याचं अतिशय दुरवस्था झालेली आहे। या रस्त्याचा सार्वजनिक विभागाचा बोंगळ कारभार समोर येतोय। वारंवार तक्रारी देऊन सुद्धा हा रस्ता दुरुस्त होत नाही। मी माननीय कलेक्टर मॅडम आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला अर्ज देऊन सुद्धा 7-8 दिवस झालेले आहे। या रस्त्याकडे दुर्लक्षच केलेले आहे। तरी प्रशासनाला विनंती आहे की हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल। बोला। काय आखे या साहेबान काय आखे ए साहेब निवडायन हाती या गावचा हन विहिराय जाता हा जो आवे तो तहकीज के ह्यान मोठे मगा का डीठ फिरता हा हाती यान मोठे दी देवनु निवडी देवनु ने विहिराय जाणारा हाती आमा कोती दवा मा रिक्षा में जाता खानबार जाता की मी जाता वेरी रिक्षा मोठे का मा बाठा रिक्षा वाले गाय देणार है हाती एक विहिराय जाता का यहाँ ने रोड बनावा आखा अनके डो ही कार्रवाई करनारो जता रिक्षा में जाता है तता गाय दी ये खड्डा पूरा है कि आमा केडो हम सरकार केडो न आमा गरीब हा पहिलं नाव सांगायचं। माझं नाव अनिता रमेश वडवी, मी अशा सुपरवायझर म्हणून काम करते। जे रस्त्याचं खड्डे वगैरे आहे त्याच्यामुळे आम्हाला गरोदर मातांना 0 ते 5 वर्ष बालकांना जर कधी एखादं इमर्जन्सीमध्ये आजारी पडलं तर त्यांना रस्त्यामुळे घेऊन जाण्यासाठी इमर्जन्सीमध्ये वाहनांची अडचण निर्माण होते। कारण अडचण कशामुळे होते की खड्डे खुड्डे जास्त आहे या रस्त्यामध्ये। नवापूर ते खांडबाऱ्यापर्यंत जे खड्डे खुड्डे आहे त्याच्यामुळे वाहने इमर्जन्सीमध्ये भेटू शकत नाही आणि त्याच्यामुळे म्हणजे ड्रायव्हर पण येऊ शकत नाही। इमर्जन्सी गाडी बोलवली तर रस्ते खराब आहे असे म्हणून ते वाहन नकार करून देतात। मग आम्ही जो सेवा देतात त्या सेवामध्ये रस्त्यांचं म्हणजे वरच्या अधिकाऱ्यांनी ते ज्याच्या खाली रस्त्याचं जे आहे ते दुर्लक्ष आहे, त्याच्यामुळे त्यांनी व्यवस्थित हे खड्डे खुड्डे आहे ते पुरून याच्यावरती लक्ष देऊन रस्त्यांचं दुरुस्त करून द्यायला पाहिजे होतं। हे जे हा जो रस्ता आहे नंदुरबार आपला खांडबारा ते नवापूर हा सार्वजनिक विभागाचा रस्ता आहे आणि हे प्रशासनाचं काम आहे। अतिशय गचाळ कार्यक्रम चालला, इथं भ्रष्टाचार करताय, पंचायत समितीमध्ये भ्रष्टाचार होतो, जिल्हा परिषदवाले भ्रष्टाचार करतात। म्हणजे आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये 100% हा आदिवासी जिल्हा आहे। याच्यामध्ये जेवढे पण प्रशासनाने कामं केलेले सगळे भ्रष्टाचाराने भरलेले, म्हणजे काय सांगायचं ते कळत नाही। खड्डे मोजायला गेलो आपण तर खड्डे मोजता येणार नाही एवढे खड्डे। आणि आजच्या या युगामध्ये सगळ्यांच्या घरी गाड्या, ट्रॅक्टर, शेतकऱ्यांचे जे पण सगळे साहित्य आहे ते आणायला, बियाणं, खतं वगैरे सगळे हा जो रस्ता आहे खांडबाऱ्याला विसरवाडीला जातो
सगळं काय घ्यायला, म्हणजे त्यांना एवढा त्रास होतोय की ॲक्सिडेंट होत आहे, लोक मरत आहे. आणि जेव्हा इलेक्शनच्या वेळेस हे जेव्हा सोंगाडेसुद्धा म्हणजे सोडत नाही मतं मागण्यासाठी, जत्रे सोडत नाही, सोंगाडे सोडत नाही, मग आता हे खड्डे दिसत नाही का त्यांना? आता काय येत नाही ते लोक. आणि गावामध्ये प्रशासनाचे कामं असे की हर घर नल योजना जी आहे, नळ बसवून दिले पण नळात एक थेंबसुद्धा पाणी नाही, असे या प्रशासनाचे काम आहे. माझी हात जोडून विनंती आहे, आणि फक्त कमीत कमी तरी रस्ते तरी बांधायला पाहिजे, एवढीच विनंती आहे. धन्यवाद. हा जो नवापूर ते खांडबारा जो रोड आहे, हा सार्वजनिक बांधकाम विभागाचा रस्ता आहे. डोगेगाव ते खांडबारा हा जो रोड आहे, हा रोड गेल्या 2 ते 3 वर्षापासून अगदी खराब आहे. मग पावसाळा असेल, हिवाळा असेल, उन्हाळा असेल, हा रस्ता जसाच तसा आहे. आजपर्यंत या रस्त्याकडे कोणीही म्हणजे लक्ष दिलं नाही. लोकसभा गेली, विधानसभा गेली, आता जिल्हा परिषद येत आहे. ह्या रस्त्यावर अनेक प्रतिनिधींनी अनेक भाषणामध्ये सांगितलं रस्त्या खड्ड्यामध्ये आहे की खड्डा रस्त्यामध्ये आहे, पण अजूनपर्यंत ते खड्डे तसेच आहे. कोणत्याही प्रकारचा इथे सुधारणा झाली नाही आणि प्रशासनानेही लक्ष दिलं नाही. आमच्या आदिवासी लोकांना काय समजतात, कसं समजतात, काय सगळे शेतकरी आहेत. या रस्त्याचा दिवस रात्र पूर्णपणे या रस्त्याचा उपयोग हा आदिवासी माणूस करत असतो. आणि काही लोक लक्झरीमध्ये फिरत असतात, त्यांना या रस्त्याची काही पडलेली नाही. पण आदिवासी लोकांची किती नुकसान होत आहे, गाड्यांचं नुकसान होत आहे. आणि मोटरसायकलवर जेव्हा जातो माणूस, एखादी मोठी गाडी जेव्हा गेली तेव्हा तो खड्ड्यामध्ये टायर पडल्यानंतर अतिशय त्याचे कपडे खराब होतात. शाळेचा विद्यार्थी येतो, शाळेच्या विद्यार्थ्याला सुद्धा खराब म्हणजे परिस्थितीमध्ये शाळेमध्ये जावं लागतं. आणि एकमेकांच्या गाडीला पास करताना, ओव्हरटेक करताना माणूस खाली पडतो आहे. कितीतरी ॲक्सिडेंट झाले, श्रावणी फाट्यावर झाला, इकडे मरोळकडे झालं. या शेहीच्या जवळच्या खड्ड्यांमध्ये ॲक्सिडेंट होतात आणि रोजच्या रोज काही ना काही पडत आहे. अशा सगळ्या तक्रारी होत आहे. तरी प्रशासनाने हे लक्ष कोणी देईल? इथे प्रतिनिधी देईल का, प्रशासन देईल का, काही समजत नाही आहे. आणि म्हणून माझी एक विनंती आहे की आपण प्रशासनाने हे लक्ष द्यावं आणि खड्डे तरी पुरावे, मुरुम तरी टाकावं आणि प्रजेला न्याय द्यावा, असं विनंती आहे.